नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रायते शिवारात शुक्रवारच्या पहाटच्या सुमारास एका प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। रवी दीप इंडस्ट्रीज या विष्णू पुंजाराम खैरनार यांच्या मालकीच्या कंपनीला ही आग लागली असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचं साहित्य आणि यंत्रसामुग्री जळून खाक झाली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास कारखान्यातून अचानक धुराचे लोट येऊ लागले। 2 एकर परिसरात पसरलेल्या या कारखान्यात हजारो टन लाकडाचा साठा, कच्चा माल, रॉ मटेरियल, रसायने, मशिनरी, ऑइल आणि इंधन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते। लाकूड आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि काही क्षणातच संपूर्ण कारखाना आगीच्या विळख्यात सापडला। अग्निशमन दलाची शर्थीचे प्रयत्न, आगीची भीषणता इतकी मोठी होती की स्थानिक यंत्रणा अपुरी पडत होती। घटनेची माहिती मिळताच परिसरातील विविध ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या। येवला, मनमाड, विंचूर, निफाड, कोपरगाव आणि वसंत पिंपळगाव अनेक अग्निशमन बंबांनी सकाळपासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र लाकडाचा मोठा साठा असल्यानं आग धुमसत होती। अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या अनेक फेऱ्या होऊनही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। यामध्ये मोठी वित्तहानी झाली असून मात्र जीवितहानी टळली। या कंपनीत साधारण 30 पेक्षा जास्त कामगार काम करतात। आग लागली तेव्हा वेळी सतर्कता बाळगल्यानं सर्व कामगार सुरक्षित बाहेर पडले, मात्र कारखान्यातील कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री आणि तयार प्लायवूड जळून खाक झाले आहे। पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित होती। घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस स्टेशनचे API सागर कोते, गणेश सांगळे, दीपक मुंडे व त्यांच्या पथकानं तातडीनं धाव घेतली। परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली असून गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे। ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही कारणानं याचा तपास आता शासकीय यंत्रणेकडून केला जात आहे। मात्र या आगीमुळे उद्योजक विष्णू खैरनार यांचे अतोनात नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आमचा 112ला कॉल आला। भवर नावाचे आमचे कर्मचारी आहे, ते 112च्या कॉलवर तात्काळ या ठिकाणी आले। त्यांनी आमच्याशी संपर्क केला, आम्हाला माहिती दिली की या ठिकाणी जी रविदीप इंडस्ट्रीज आहे ती दरवाजाची कंपनी, डोअर्स बनवतात, प्लायवूडपासून, लाकडापासून, रॉ मटेरियलपासून हे डोअर्स बनवतात। तर तिला कंपनीला आग लागलेली आहे आणि येवला अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आम्ही स्वतः या ठिकाणी पाहणी केली असता आग ही मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे आम्ही आजूबाजूचे जे अग्निशमन दल आहे, मग कोपरगाव आहे, त्याच्यानंतर लासलगाव आहे, निफाड आहे, चांदवड आहे, यांना संपर्क करून या ठिकाणी बोलावून घेतलं। तर या कंपनीचा रॉ मटेरियल मूळतः हे लाकूड असल्यामुळे तर ती आग विझवण्यात थोडीशी अडचणी येत आहेत त्याच्यामुळे, आणि याच्यामध्ये जो रॉ मटेरियलला प्लायवूड किंवा दरवाजे बनवण्यासाठी काही केमिकलचा वापर केला जातो जे ज्वलनशील आहेत, तर त्यामुळे ते विझवण्यासाठी काही अडचणी येत आहेत। परंतु पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल आणि या ठिकाणचे जे मालक आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सगळेजण या ठिकाणी ही आग विझवण्याचे प्रयत्न कसोशीने करत आहेत। 3:30 वाजता मी इथं शेतात राहिलो आहे, मला इथं आग दिसली। त्याच्यानंतर आम्ही बघायला आलो, इथं फुल पेट झालेला होता। अग्निशमन इथं अवेलेबल नसल्यामुळं जास्तीत जास्त नुकसान इथं झालेली राजदीप कारखान्याची। केव्हा झालं? 3:30 वाजता पहाटे। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।